सर्वांना नमस्कार। निवडणुका जवळ आल्या की आपल्याला आपल्या मतदारसंघाचं नाव, मतदार यादीतील नंबर, यादी भाग नंबर, त्याचबरोबर मतदान कार्डचा नंबर आपल्याला शोधावा लागतो किंवा तो आपल्याला हवा असतो। त्यामुळे मग तो पार्ट नंबर, सिरियल नंबर किंवा मतदान कार्ड नंबर आपल्याला कशा प्रकारे शोधायचा ते आज आपण या व्हिडिओच्या मार्फत पाहणार आहोत। सर्वप्रथम सुनील बोळे या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत। चला तर मग पाहूया आपल्या मोबाईलच्या सहाय्याने कशा प्रकारे आपण आपल्या मतदार यादीतील भाग क्रमांक, मतदार सिरियल नंबर कशा प्रकारे शोधायचा ते। सर्वप्रथम आपण क्रोम ब्राउझरवर जाऊया। क्रोम ब्राउझरवर गेल्यानंतर आपण सर्च बारला electorsearch.eci.gov.in अशा प्रकारची वेबसाईट टाकणार आहात। मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्याला ती लिंक देणारच आहे। या ठिकाणी अशा प्रकारचा इंटरफेस ओपन होतो। भारत निर्वाचन आयोग मतदाता सेवा पोर्टल, या पोर्टलवर आपल्याला 3 प्रकारे आपल्याला माहिती शोधता येते। जर का तुमच्याकडे एपिक नंबर असेल तर एपिक नंबरच्या सहाय्याने, दुसरा आहे तुमची माहिती देऊन आपण ही माहिती शोधू शकतो, आणि तिसरा आहे या मतदान कार्डाला जर मोबाईल नंबर अटॅच असेल तर त्या मोबाईलच्या नंबरद्वारे आपण शोधू शकतो। आपण सर्वप्रथम एपिकद्वारे कशा प्रकारे शोधायचं ते पहा। भाषा का चयन करे, यामध्ये आपण मराठी भाषा निवडणार आहात। जी काही भाषा असेल ती भाषा आपण या ठिकाणी निवडायची आहे। त्यानंतर एपिक नंबर, इथे राज्य निवडायचं आहे। शेवटी कॅप्चा निवडून कॅप्चा टाकायचा आहे आणि सर्च म्हणायचं आहे। या प्रकारे आपण टाकल्यानंतर आपला मतदार यादीचा क्रमांक, मतदार भाग नंबर, आपला त्यातील अनुक्रमांक, हे सर्व काही माहिती मिळणार आहे। यानंतर दुसरा आहे तपशील। सुरुवातीला राज्य निवडायचं आहे, भाषाची निवड करायची आहे। त्यानंतर इथं नाव टाकायचं आहे। नंतर आहे आपल्या रिश्तेदार का नाम, म्हणजेच आपण आपल्या वडिलांचं नाव आपण टाकू शकतो किंवा आपल्या भावाचं नाव टाकून या ठिकाणी नाव टाकू शकतो। यानंतर आहे जन्मतारीख दिली तर इथं पुढे वय द्यायचं आहे। नंतर मेल फिमेल, नंतर आहे आपला स्वतःचा जिल्हा, आणि पुढे आहे आपला मतदारसंघ, आणि शेवटी या ठिकाणी कॅप्चा टाकून इंटर कॅप्चा म्हणायचं आहे आणि सर्च, या कॅप्चा टाकून आपण खाली सर्च म्हणल्यानंतर येणार आहे। आणि तिसरा भाग म्हणजेच मोबाईलद्वारे खोजे। आता या ठिकाणी वरच्या बाजूस आहे आपलं राज्य निवडायचं, त्यानंतर आहे भाषेची निवड, आणि जो मतदान कार्डाला आपला मोबाईल नंबर जोडलेला आहे तो मोबाईल नंबर आपण या ठिकाणी टाकायचा आहे। आणि खालच्या बाजूस कॅप्चा टाकायचा आहे। शेवटी सेंड OTP म्हणायचं आहे। या ठिकाणी आलेला OTP टाकायचा आहे। OTP आलेला आहे आणि सर्च म्हणायचं आहे। या ठिकाणी सर्च म्हटल्यानंतर आपली सर्व माहिती या ठिकाणी दिसते। हा एपिक नंबर, माझ्याकडे मतदान कार्ड नव्हतं म्हणून मी मोबाईलद्वारे शोधलेला आहे। हा एपिक नंबर, नाव, वय, आणि पुढे जिल्हा, नंतर मतदारसंघ, पार्ट नंबर, पोलिंग स्टेशन, त्यातील पार्ट सिरियल नंबर, अशा प्रकारची माहिती आली आहे। शेवटच्या खाण्यामध्ये व्ह्यू डिटेल्स आलेलं आहे। ॲक्शनमध्ये आपण त्याला टच केल्यानंतर आपली सर्व माहिती पुन्हा एकदा या ठिकाणी दिसायला सुरुवात होते। पहिले नाव, आडनाव, नातेवाईकाचे नाव, नातेवाईकाचे आडनाव, वय, लिंग, एपिक नंबर, स्टेट, तुमचा
तुमचा लोकसभा मतदारसंघ, विधानसभा मतदारसंघ, मतदान केंद्र क्रमांक, भाग क्रमांक, पार्ट सिरियल नंबर म्हणजेच भाग अनुक्रमांक आणि मतदानाची तारीख अशा प्रकारची माहिती आलेली आहे. ही सर्व माहिती आपण अशा प्रकारे माहिती मिळवू शकतो. धन्यवाद.